हरे कृष्ण. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या भगवद्गीता सत्रामध्ये. भगवद्गीता अध्याय 4 आपण आज सुरू करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे दिव्य ज्ञान. हा आपल्यासाठी खूप महत्वाचा अध्याय आहे. अध्याय नंबर 3, 4, 5 हे कर्मयोगाशी निगडित अध्याय आहेत. कर्मयोग कशाला म्हणतात, कर्मयोग कसा करायचा आणि कर्मयोग केल्याने काय होईल, हे 3 विषय या 3 अध्यायांमध्ये मांडलेले आहेत. तर आज आपण 4थ्या अध्यायाला प्रारंभ करणार आहोत, ज्याचं नाव आहे दिव्य ज्ञान. आता ही दिव्य ज्ञानाची गरज काय आहे ते पहिले थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. 3ऱ्या अध्यायाला जे आपल्या बरोबर होते त्यांना हे लक्षात असेल की 3ऱ्या अध्यायाच्या अंत शेवटच्या टप्प्यामध्ये भगवंत एक विशेष गोष्टीविषयी सांगतात. जसं 37 to 40 3रा अध्याय 37 to 40 हे जे श्लोक आहेत, तर जीवात्म्याचा सगळ्यात मोठा जो शत्रू आहे काम भावना, ज्याला आपण म्हणतो काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाअशन महापापमा. ही जी कामाची भावना आहे ही महापापमा आहे. म्हणजे खराब मधलं खराब काम ती एखाद्या व्यक्तीकडून करून घेते. विद्या येनम इह वैरिनम. इह म्हणजे या जगात राहताना आपला सगळ्यात मोठा एकच वैर येतो, म्हणजे काम भावना. मग आपण काम भावनेचे 2 स्वरूप पाहिले, एक सूक्ष्म आणि एक स्थूल. स्थूल म्हणजे स्त्री पुरुषाचं आकर्षण, त्याला पण काम म्हटलं गेलंय. आणि दुसरं पूजा लाभ प्रतिष्ठा, माझं नाव व्हायला पाहिजे, मला जास्त मिळायला पाहिजे, मान सन्मान मिळायला पाहिजे, याला सूक्ष्म काम म्हटलं गेलेलं आहे. तर हे दोघेही कामाचेच स्वरूप आहेत. एक सूक्ष्म आहे आणि एक स्थूल आहे. एक दिसून येतं, एक दिसून येत नाही. तर मग ह्या सगळ्यात मोठ्या शत्रूवर जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर भगवंत म्हणतात की त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान लागेल. आणि म्हणून या अध्यायाचं नाव आहे दिव्य ज्ञान. इथे भगवंत कर्तव्य कर्म काय आहेत प्रत्येक साधकाचे, याविषयी भगवंत विस्तृत आपल्याला माहिती देणार आहेत. की एखादा व्यक्ती वेगवेगळ्या वर्ण आणि आश्रमात आहे, तर त्याच्या वर्ण आणि आश्रमानुसार त्याचे काय काय कर्तव्य आहेत हे कसं समजायचं, हे या अध्यायाचं विशेष लक्षण आहे. ठीक आहे, आता आपण अध्यायाकडे वळूया. एक एक श्लोक घेऊयात. आज आपण 21 श्लोक कंप्लीट करू. 42 श्लोकांचा अध्याय आहे. सुंदर अध्याय, खूप शिकण्यासारखं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यावर आता चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर जसं मी सांगितलं, आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे काम, आणि कामावर विजय प्राप्त करण्यासाठी, कारण हे काम जे आहे या भौतिक जगामध्ये राहताना सगळ्यात मोठं बंधनाचं कारण आपलं बनतं. तर याला जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी ज्ञान लागेल. आणि ते ज्ञान विचारपूर्वक असलं पाहिजे, शास्त्रोक्त असलं पाहिजे. कारण शास्त्र हे रिसर्च डॉक्युमेंट आहे, याच्यावर रिसर्च करत बसायची गरज नसते. तर इथे भगवंत याच्यात आता आपल्याला ज्ञानाविषयी महिमा त्याची सांगतील. सगळ्यात पहिले तर 1 ते 4 जे श्लोक आहे लिहून घ्या. 1 ते 4 नंबरचे जे श्लोक आहे, भगवंत या ज्ञानाची परंपरा, दिव्य ज्ञानाची पहिले परंपरा सांगतील. कारण हे ज्ञान आलं कुठून, कसं आणि काय याला मी मानलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला त्याची जी परंपरा आहे, त्याचा उगम कुठे आहे, कोणी सुरुवात केली, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिल्या श्लोकात भगवंत इथे सांगतील की हे जे ज्ञान आहे हे त्यांनीच सूर्यदेवाला दिलेलं आहे. म्हणजे भगवान कृष्ण हे सगळ्या ज्ञानाचं उगम स्थान आहे. इथे थोडक्यात भगवंत हे याच्यात सांगतात. ठीक आहे, तर एक एक श्लोक बघूयात. हा 4.1 आहे. श्री भगवान वाच. भगवान म्हणाले, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुर इक्ष्वाकवे अब्रवीत. इथे भगवंत सांगतायत की इमं विवस्वते योगम. इमं म्हणजे हे जे ज्ञान आहे, इमं विवस्वते, इमं योग, हा एक शब्द इमं आणि इथे योग, म्हणजे हे जे योगाविषयीचं ज्ञान आहे, कर्मयोगाचं जे ज्ञान आहे, विवस्वते, आपले जे सूर्यदेव आहेत त्यांचं नाव आहे विवस्वा. तर उद्या तुम्हाला कोणी विचारलं की आपल्या सूर्यदेवाचं नाव काय, तर त्यांचं सध्याचे जे सूर्य आहे, सूर्य ही पदवी आहे, त्या पदवीवर वेगवेगळे लोक बसतात. आज जो व्यक्ती तिथे राहतो आणि तिथे नियंत्रण करतो त्याचं नाव आहे विवस्वते. इमं योगम विवस्वते आहे, हा जो योग मार्ग आहे कर्माचा. प्रोक्तवान, प्रोक्तवान म्हणजे बोललो, सांगितलं. कोणी सांगितलं? अहम, मी सांगितलं. आता भगवान कृष्णांचं म्हणणं आहे की मी सूर्यदेवाला हे ज्ञान दिलेलं. हे ज्ञान कसे? अव्ययी, म्हणजे कर्मयोगाचं जे ज्ञान आहे ते अव्ययी आहे. अव्ययी म्हणजे ते कधीही नष्ट न होणार आहे. ते झाकलं जातं पण नष्ट होत नाही. म्हणून भगवंताने त्याला म्हटलं अव्ययी. विवस्वान मनवे प्राह, मी
अहम विवस्वते, म्हणजे मी विवस्वानला दिलं. बरं, मग विवस्वानने कोणाला दिलं? विवस्वान मनवे प्राह, विवस्वानने मनूला दिलं. त्यांचे जे पुत्र आहेत स्वयंभू मनू, त्यांना दिलं. आणि मनुर इक्ष्वाकवे अब्रवीत, आणि मनूने त्यांचे जे पुत्र आहे इक्ष्वाकू राजा, त्यांना ते ज्ञान त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे ही ज्ञानाची सुरुवात कृष्णाकडून सूर्यदेव विवस्वान, विवस्वानकडून मनूकडून इक्ष्वाकू नावाचे त्यांचे जे पुत्र झाले राजा, इक्ष्वाकू वंश खूप प्रसिद्ध आहे, त्यांना हे ज्ञान दिलेलं आहे. तर इथे भगवंत या प्रकारे ज्ञानाची सुरुवात कशी झाली, कोणी कोणाला दिलं, तर हे इथे सांगण्यात आले. तर उद्या जर आपल्याला कोणीही विचारलं की भगवद्गीतेचं ज्ञान सगळ्यात पहिले कोणी कोणाला दिलं, तर कृष्णाने अर्जुनाला देण्याच्या आधी सूर्यदेवाला दिलेलं आहे. इथे स्पष्ट भगवंत स्वतः सांगताय. ठीक आहे. आता मग अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो की अरे तू तर सांगतोयस की तू दिलं, मग सध्याच्या काळात आपल्याला असं दिसत नाही की सगळीकडे कर्मयोग लोक करताना. मग भगवंत इथे सांगतात एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षी विदु. ही जी परंपरा आहे, हे ज्ञान जे आहे परंपरेतच प्राप्त केलं गेलं पाहिजे. इमम राजर्षी, आणि हे ज्ञान विशेष करून मी कोणाला दिले? राजऋषी. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की गीता भागवत म्हाताऱ्या लोकांनी वाचलं पाहिजे किंवा जे साधू संत आहे त्यांच्यासाठी. नाही, भगवंत 2 नंबरचा श्लोक आहे तुमच्या समोर. एवं परंपरा प्राप्तम इमम. इमम म्हणजे हे जे विज्ञान आहे, मी कोणासाठी मुख्य याच्याने सांगितलंय? राजऋषी. राजऋषी म्हणजे राजा. आता मला सांगा, राजा हा जंगलात राहतो की सुख सुविधांमध्ये राहतो? राजाकडे खूप सारे पद प्रतिष्ठा मान सन्मान असतो की साधूकडे जास्त असतो? राजाकडे जास्त शक्ती की साधूकडे जास्त शक्ती आहे? राजाकडे जास्त वैभव आहे की साधूकडे जास्त? तर भगवंत म्हणतात मी हे ज्ञान साधूंना नाही दिलं, पहिले राजऋषी, सगळ्यात पहिले राजऋषींना दिले. कारण राजा जर भक्त झाला, राजा जर उत्तम अधिकारी झाला, तर त्याला फॉलो करणारे सगळे उत्तम अधिकारीच बनतील. मग अर्जुन म्हणतो की अरे मग आता हे ज्ञान गेलं कुठे? स कालेनेह महता योगो नष्ट परंतप. काळाच्या ओघामध्ये हे ज्ञान नष्ट झालं. नष्ट झालं म्हणजे संपलं का? नाही. तुम्ही म्हणणार राव नष्ट म्हणजे नष्टच असतं ना, तुम्ही नाही कसं काय म्हणतात? त्याच्यासाठी मागच्या श्लोकात तुम्हाला जावं लागेल. भगवंताने मागच्या श्लोकात हे जे ज्ञान आहे त्याला अव्ययी म्हटलं गेलं. अव्ययी म्हणजे जे कधी नष्ट होत नाही. तर मग इथे नष्टचा अर्थ तुम्हाला त्या पहिल्या शब्दाला अनुसरून घ्यावा लागेल. म्हणजे इथे नष्ट म्हणजे नष्ट होणे नाही, तर झाकलं जाणं असा इथे अर्थ आहे. काळाच्या ओघात हे ज्ञान कुठेतरी लुप्त झालेलं आहे, आणि ते लुप्त झालेलं ज्ञान भगवंत आता अर्जुनाच्या माध्यमातून परत उजागर आपल्या समोर करत आहे. ठीक आहे. पहिल्या श्लोकात अव्ययी आणि दुसऱ्या श्लोकाचा नष्ट, ह्या दोघांना तुम्हाला एकत्र आणून समजून घ्यावं लागेल की नष्ट म्हणजे नष्ट होणे नाही, तर नष्ट होणे म्हणजे झाकले जाणे आहे. ठीक आहे. आता मग अर्जुन म्हणतो तू मला एवढं सगळं का डिटेल सांगतोयस ना, तू दुसऱ्याला कोणाला तरी सांगू शकतो. मग इथे भगवंत सांगतात स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन. हे जी योगाची पद्धती आहे, कर्मयोगाची, ही पुरातन आहे, खूप खूप काळापासून इथे आहे. भक्तोसी मे, अरे अर्जुन तू माझा भक्त आहेस आणि सखा, आणि तू माझा सखा असल्यामुळे हे जे कर्मयोगाचं जे रहस्य आहे, कसं रहस्य, उत्तम रहस्य जे आहे ते मी तुला प्रोक्त सांगतोय. का? कारण तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा आहे. म्हणून गीता समजून घेण्यासाठी पात्रता काय? आपल्याला भगवंताचा भक्त व्हावं लागेल, आपल्याला भगवंताचा सखा व्हावं लागेल, तरच हे रहस्य उत्तम, हे जे उत्तम गीतेचं रहस्य आहे ते आपल्याला समजू शकेल. जर आपण भगवंताविषयी द्वेष भावना, कटू भावना ठेवली तर गीतेचं रहस्य आपल्याला कधीच उलगडणार नाही. म्हणून अर्जुनाने जेव्हा विचार तू मला का सांगतो, तो भगवंत त्याला सांगतात की तू माझा मित्र आहेस, तू माझा सखा आहेस, आणि म्हणून मी तुला हे ज्ञान देतोय. भक्त आणि सखा असल्यामुळे मी तुला हे ज्ञान देतोय. आता अर्जुनाच्या पुढे एक प्रश्न अजून राहिलाच आहे. काय? अर्जुन म्हटलं की अरे तू पहिल्या श्लोकात बोललास की तू सूर्यदेवाला ज्ञान दिलं, सूर्यदेवाने मनूला दिलं, मनूने इक्ष्वाकूला दिलं, पण मला हे सांग की तो सूर्य जो आहे तो तुझ्या जन्माच्या आधीपासून तिथे चमकतोय, मग तू असं कसं काय म्हणतो की मी सूर्यदेवाला दिलं हे ज्ञान? हा प्रश्न येते अर्जुन विचारतो. अपरंभव तो जन्म
परम जन्म विवस्वत, म्हणजे विवस्वान जो आहे त्याचा जन्म तो खूप जुना आहे. तुझा जन्म तर आत्ता झाला. कथम एतद् विजानीय त्वामादो प्रोक्तवानिती. तर माझी ही जी जिज्ञासा आहे कृष्ण, तिला मला जाणून घ्यायचंय, म्हणून तू प्रोक्तवान, मला हे ज्ञान तू सूर्यदेवाला प्रोक्तवान म्हणजे कसं दिलं. प्रोक्त म्हणजे बोलणे, म्हणजे तू सूर्यदेवाला हे ज्ञान कसं सांगितलंस ते तू मला सांग, ते जाणून घ्यायची माझी जिज्ञासा आहे. आता 5व्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत आता भगवंताला अर्जुनाला हे सिद्ध करून द्यायचं आहे, किंवा अर्जुनाला हे पटवायचं आहे की बाबा माझा जन्म तुझ्या जन्मासारखा नाही. तुला जे वाटतंय ना की सूर्यदेव आधीपासून आहे, आपण दोघांचा जन्म आत्ता झालाय, तर तसं नाही. तुझा जन्म आत्ता झालाय पण माझा जन्मच होत नाही रे. अरे बापरे, असं कसं? आता ते आपण समजून घ्या. इथे भगवंत 5 नंबर ते 10 नंबरच्या 5 ते 10व्या श्लोकापर्यंत त्यांचा जन्म कसा दिव्य आहे आणि आपला जन्म कसा दिव्य नाही, हे इथे भगवंत अर्जुनाला आता सांगण्याचा प्रयत्न करतात. तर इथे श्री भगवान वाच 5व्या श्लोकात भगवंत बोलले, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव च अर्जुन. बहुनी म्हणजे खूप सारे. व्यतीतानी म्हणजे काय, आपले झालेत किंवा निघून गेलेत. काय? जन्म. तव च अर्जुन, तुझे आणि माझे बहु जन्म झालेत. तान्यहं वेद सर्वानी, मला ते सगळे आठवतात. सर्वानी म्हणजे सगळे, वेद म्हणजे आठवतात, म्हणजे मला माहिती येते. न त्वाम, पण अर्जुना तुला तुझे मागचे जन्म आठवत नाही. ठीक आहे, तर भगवंताचं म्हणणं काय की मला माझे सगळे मागचे जन्म आठवतात, तुला तुझे सगळे मागचे जन्म आठवत नाही. जसं आपल्याला आठवतं का आपला मागचा जन्म नाही आठवत. तर इथे भगवंत 3 प्रकारच्या लोकांना इथे निर्देशन करतात. सगळ्यात पहिले तर भगवंत स्वतः आहेत, जे की सर्व वेत्ता आहेत, सगळ्या गोष्टी जाणतात. दुसरा अर्जुन, जो भगवंताचा शुद्ध भक्त आहे. त्यांनाही सगळं माहिती असतं, पण एखादी लीला विशेष करण्यासाठी तात्पुरतं त्यांची जी बुद्धी आहे ती भगवंत झाकतात, जेणेकरून ते एक सर्वसाधारण व्यक्तीसारखे वागतील आणि जगाचं त्याच्यात कल्याण होईल. ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान देतील आणि जगाला ते ऐकायला मिळेल. जोला दुसरा अर्जुन, भगवंताचे नित्य शुद्ध भक्त. आणि तिसरे आपण जीवात्मे सगळे. आपल्याला आपल्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो, पण भगवंत आणि भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांना त्यांच्या कर्मानुसार नाही, तर ते भगवत इच्छेने जन्म घेतात आणि भगवंताला वाटेल तेव्हा ते येतात, वाटेल तेव्हा जातात. ठीक आहे, तर भगवंत आणि भगवंताच्या भक्तांचा जन्म त्यांच्या कर्मामुळे होत नसतो, तर ते भगवत इच्छा असते. जसं तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले, हे जितके मोठे मोठे संत झाले, जे लहानपणापासून भगवत चिंतनात लागले होते, यांचा जन्म भगवत इच्छेमुळे होतो, त्यांच्या कर्मामुळे होत नाही. कारण ते आलेत वैकुंठात. आम्ही आलो वैकुंठातून. तुकाराम महाराज म्हणतात ना, एक अभंग आहे त्याच्यात तुकाराम महाराज सरळ सांगतात की आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत, आणि त्यांचं ते येण्याचं कारणही सांगतात की भगवंताच्या वाणीचा प्रसार करण्यासाठी आम्ही इथे आलो. तर त्यांचा पूर्वजन्म नसतो. म्हणजे इथे अर्जुन जो भगवंताचा शुद्ध भक्त आहे, भगवत पार्षद आहे, इथे त्याची बुद्धी झाकण्यात आली आहे, जेणेकरून आपलं कल्याण होईल. म्हणून भगवंत आणि त्यांच्या भक्तांचा जन्म पूर्व कर्मानुसार होत नाही, ते भगवत इच्छेनुसार होतो. पण आपला जो जन्म आहे तो कर्मानुसार होतो. पहिली गोष्ट. तर भगवंत जे इथे आहेत सांगतायत की मी माझ्या इच्छेनुसार जन्म घेतो. आता दुसऱ्या श्लोकात ते सांगतायत. मग तुमच्या आता भगवंताचा जन्म नाही म्हणत, त्याला आपण म्हणतो प्रकट दिन. म्हणजे भगवंत प्रकट होतात, जन्म नाही घेत. जसं सूर्य आज संध्याकाळी अस्त झाला, आपण हे म्हणतो का उद्या सूर्य जेव्हा दिसेल सूर्याचा जन्म झाला, नाही. काही काळासाठी तो आपल्या डोळ्याच्या पलीकडे जातो, पण तो असतो इथेच. त्याच प्रकारे भगवंत इथेच असतात, फक्त काही काळापुरते आपल्या डोळ्याच्या आड ते जातात, आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की भगवंताचा आत्ता जन्म झालेला आहे. तर इथे भगवंत ती गोष्ट आपल्याला सांगताय, अजोपी सन अव्ययात्मा, की अर्जुना मी कसा आहे, अज, माझा जन्म होत नाही. अव्यय म्हणजे काय, माझ्या शरीराचा ऱ्हास, म्हणजे त्याच्यात कमतरता येत नाही. जसं आपण लहान बाळ असतो, थोडा मोठं होतो, एक असा काळ येतो जेव्हा शरीर वृद्ध होतं आणि नष्ट होतं, पण त्याला अव्ययी नाही म्हणतायत, ते नष्ट होणारं शरीर. पण भगवंताचं शरीर अव्ययी, नष्ट होत नाही. भूतानाम ईश्वर, मी सगळ्या भूतांचा म्हणजे जीवांचा ईश्वर आहे.
प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, मी प्रकृतीची मदत घेतो अधिष्ठाय आणि संभवामी आत्ममाय, आणि ह्या जगात सारखा सारखा प्रकट होत राहतो. जसं एखादी माचीसची पेटी आहे, माचीच्या पेटीमध्ये माचीची काडी असते. आता माचीची काडी इकडे तिकडे जर आपण घासली तर त्याच्यातनं अग्नी प्रकट होईल का? नाही होणार. अग्नीला जर प्रकट करायचं असेल तर त्याच्यासाठी त्या माचीस पेटीची जी साईड असते त्याच्यावर एक घर्षण करण्यासाठी आपल्याला एक कागद लावलेला असतो. त्या कागदावर जसं तुम्ही माचीस पेटी, ती माचीसची जी काडी आहे तिचं घर्षण करणार, लगेच त्या माचीच्या काडीमधनं काय होतं? अग्नी प्रकट होते. त्याच प्रकारे भगवंत सगळीकडे त्या माचीसच्या काडीमध्ये अग्नी नाहीये का? आहे. पण तिला काय लागेल? तिला त्या घर्षण करणाऱ्या पेपरचं साह्य घ्यावं लागतं. ठीक आहे. तर त्यावेळेला जेव्हा ते कागदावर घर्षण होईल तर ती अग्नी सगळ्यांच्या समोर प्रज्वलित होते किंवा प्रकट होते. त्याच प्रकारे जेव्हा भगवंत आपल्या आत्ममायेया, आपल्या शक्तीचा आधार घेतात त्यावेळेला भगवंत ह्या जगामध्ये आपल्या समोर प्रकट होतात. जसं ती अग्नी तिथे आहे पण तिला प्रकट करण्यासाठी तो काळ लागतो, तसं भगवंत आहे पण भगवंताला प्रकट करण्यासाठी भगवंताची आत्ममायया, भगवंताची जी आत्मशक्ती आहे, स्वशक्ती आहे, भगवंत तिची मदत घेतात आणि या जगात प्रकट होतात. ठीक आहे. तर इथे भगवंत स्वतःला काय म्हणतात? अज, मी अजन्मा आहे, अव्ययी, माझ्या शरीराचा ऱ्हास होत नाही, भूतानाम ईश्वर, सगळ्या जीवांचा मी ईश्वर आहे. आणि ही जी प्रकृती आहे, प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, या प्रकृतीचा अधिष्ठाय जी इथे स्थित आहे तिचं मी काय करतो? संभवामी, तिची मदत घेऊन, संभवामी म्हणजे इथे प्रकट होतो. आत्ममायया, त्या माझ्या मायाशक्तीचा ची मदत घेऊन इथे मी प्रकट होतो. आता मग भगवंताच्या येण्याचं कारण काय? तर इथे 7 आणि 8व्या श्लोकात भगवंत कारण सांगतात. आणि फेमस हे श्लोक सगळ्यांना माहिती आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि अहम्. यदा यदा, जेव्हा जेव्हा, धर्मस्य ग्लानी, हे बघा हे 2 शब्द, धर्मस्य ग्लानी, जेव्हा धर्माची ग्लानी किंवा धर्माचा नाश व्हायला लागतो, भवति भारत, ज्या वेळेला हे अर्जुन या समाजात धर्माचा नाश होतो, अभ्युत्थान अधर्मस्य, आणि अधर्माचा उत्थान म्हणजे अधर्म खूप वाढतो, तदात्मानम, अशा वेळेला, सृजामि अहम, त्या वेळेला मी या समाजामध्ये प्रकट होतो. सृजामि म्हणजे प्रकट होतो. तर भगवंताच्या येण्याचं बाह्य कारण काय? धर्माची ग्लानी आणि अधर्माची प्रगती, त्यावेळेला भगवंत प्रकट होतो. मग आता तुम्ही म्हणावं, आता तर इतकं अधर्म आहे, मग भगवंत का नाही आले? नाही, अजूनही स्थिती खूप खूप कंट्रोलमध्ये आहे. ज्या वेळेला सृष्टीच्या कार्यातच बिघाड होईल त्यावेळेला भगवंत येतात. ठीक आहे. जसं हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण असे जेव्हा दैत्य येतात ज्यांचा कोणीच संहार करू शकत नाही, देवी देवता कोणीच संहार करू शकत नाही, त्याच वेळेला भगवंत येतात. आता तुम्ही बघा, इतके मोठे मोठे नेते, कोणी हार्ट अटॅकने मेला, कोणी कोविडने मेला, कोणी याच्याने मेला, तर म्हणजे यांना मारण्यासाठी देवाला याची गरज आहे का? तो कोविड भरपूर झाला. पण असे दैत्य सुद्धा येऊन गेले ज्यांना कोणीच मारू शकत नाही, मग त्या वेळेला भगवंताला यावं लागतं. तर आज जर तुम्हाला कोणी विचारलं की भगवंत आज काय येत नाही, तर आजही स्थिती भरपूर कंट्रोलमध्ये आहे. एक कोविडची लाट आली की लाखो करोडो लोक मरून जातात एका वेळेला. बोला आता काय तुम्हाला कसली गरज आहे? भगवंताला यायची गरज आहे? कोविड पाठवलं तरी काम होऊन जात आहे. बरं, हे पहिलं झालं बहिरंग. आता अंतरंग कारण, परित्राणाय साधूना. दुसरं एक कारण सांगतात, साधूंचा परित्राण. दुष्ट लोक जे साधूंना छळतात त्या साधूंचा परित्राण करण्यासाठी मी इथे येतो. विनाशाय च दुष्कृताम, आणि जे दुष्ट लोक आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय, आणि धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये मी इथे प्रकट होत असतो. ठीक आहे. तर हे 2 कारण आहेत 7 आणि 8 नंबरच्या श्लोकात, जे भगवंत अर्जुनाला सांगताय त्यांच्या येण्याचं काय कारण ठरतं. आता भगवंत ज्या वेळेला 2 गोष्टी इथे सांगतायत की परित्राणाय साधूना, जे साधू आहे, साधू वृत्तीचे भक्त आहेत, त्यांचं मी परित्राण करतो, त्यांचा उद्धार करतो.
आणि विनाशाचे दुष्कृता, जे दुष्कृती आहे, जे चुकीचे काम करतात त्यांचा मी विनाश करतो. मग बघायला गेलं तर भगवंत एकाला प्रेम करतात आणि दुसऱ्याला दंड देतात? नाही. तर भगवंताचं प्रेम करणं आणि भगवंताचा दंड देणं एकच आहे. जसं पूतना भगवंताला मारायला आली, पण पूतनेला भगवंताने मारलं, पण मारल्यानंतर काय मिळालं? पूतनेला मारल्यानंतर भगवंताने तिला त्यांच्या आईची जागा दिली, तिला आई म्हणून स्वीकार केला, कारण तिने फक्त सोंग घेतलं होतं आईचं. म्हणून भगवंताचा दंड आणि भगवंताचं प्रेम एकच आहे, त्याच्यात वेगळं वेगळं काही दोन गोष्टी नाहीत. कारण भगवंताने जर कोणाला मारलं तरी तो मुक्त होणार, भगवंतांना प्रेम केलं तरी मुक्त होणार. भगवंताचा दंड आणि प्रेम, आता तुम्हाला कुठल्या भाषेत समजून घ्यायचंय ते तुम्ही ठरवा. प्रेमाने समजून घ्यायचंय की मार खाऊन समजायचं, आपला भाग आहे. पण भगवंत दोघांवरही प्रेम करतात, त्यांच्या दंडातही प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमातही प्रेम आहे. ठीक आहे. आता 9 आणि 10 हे जे श्लोक आहेत, भगवंत इथे सांगतायत की मी जे ज्ञान आतापर्यंत दिलंय, माझ्या जन्माचं जे ज्ञान दिलंय, ते जो कोणी व्यक्ती व्यवस्थित समजून घेईल त्याला काय प्राप्त होतं ते इथे भगवंत सांगतात. तरी ते भगवंत सांगतायत जन्म कर्म चमे दिव्य, माझा जो जन्म आणि माझे जे कर्म आहे ते कसे दिव्य. आणि हे जर कोणी जाणलं की माझे दिव्य जन्म आणि कर्म आहेत, यो व्यक्ती म्हणजे जो जाणतो कसा तत्वतः म्हणजे त्याला ऍज इट इज तुम्हाला समजून घेणं आहे. ऍज इट इज म्हणजे काय? भगवंताला जे सांगायचं आहे त्याच पद्धतीने जसंच्या तसं समजून घ्यायचं आहे, आपलं मनमानी नाही करायची तिथे. तो व्यक्ती जो भगवंताच्या जन्म आणि कर्माला दिव्य जाणतो तत्वासकट, त्यक्त्वा देहम, त्याने देह सोडल्यानंतर पुनर्जन्म न येती, त्याचा पुनर्जन्म होत नाही, म्हणजे त्याची जन्म मृत्यूची श्रृंखला संपते. फक्त भगवंताविषयी त्यांच्या जन्म आणि कर्माविषयी जाणल्यावर आपली जन्म मृत्यूची साखळी तुटणार. दुसरा बेनिफिट, वीत राग भय क्रोध मनमया माम उपाश्रित. तर भगवंत सांगतायत की जो व्यक्ती वीत राग म्हणजे काय? आसक्ती. भय म्हणजे भीती. क्रोध म्हणजे क्रोध. जो व्यक्ती 3 गोष्टींनी वीत म्हणजे रहित आहे, मनमया माम उपाश्रित, आणि ज्याचं मन पूर्णपणे माझ्यात लागलेलं आहे, बहवो ज्ञान तपसा, असे जे ज्ञानाने वृद्ध लोक आहेत, ज्यांनी ज्ञानाची तपस्या केली, ज्ञान प्राप्तीची तपस्या केली, किंवा ज्यांना ज्ञान प्राप्त झालंय, पूता म्हणजे शुद्ध झाले आहेत, मदभाव मागत, आणि त्यांना मुक्ती, मदभाव म्हणजे काय? माझा भाव प्राप्त झालाय, म्हणजे त्यांनी या जगातनं मुक्ती प्राप्त केलेली आहे, किंवा ते माझ्याकडे परत आलेले आहेत. बघा, भगवंताच्या जन्माविषयी जर तुम्ही जाणून घेतलं तर 3 गोष्टी तुमच्या मनातनं निघून जातील: राग, आसक्ती, भय म्हणजे भीती, क्रोध म्हणजे क्रोध. आणि कसं करावं लागेल? पण मनमया माम उपाश्रित, आपलं मन पूर्णपणे भगवंतात लावणं गरजेचं आहे. आणि अशी जर ज्ञान तपस्या आपण केली तर निश्चित रूपाने शुद्ध होऊ, पूता, आणि मदभाव मागत, आणि आपण भगवंताच्या घरी म्हणजे आपल्या खऱ्या घरी आपण परत जाऊ. हा फायदा होतो नुसतं भगवंताच्या जन्माच्या दिव्यतेला समजल्यावर. मग तुम्ही म्हणणार की आम्ही एबीसीडी साधू संत आहे, त्यांचं पण चरित्राचं पारायण करतो, आम्हाला मुक्ती प्राप्त होईल का? नाही, त्याच्याने आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीची प्राप्ती होऊ शकते, म्हणजे तुम्हाला धन संपत्ती पाहिजे, पूजा प्रतिष्ठा पाहिजे, संतती पाहिजे, ते प्राप्त होऊ शकतं, कारण ती त्या साधू संतांची तेवढी शक्ती आहे. पण ह्या संसारातनं मुक्त करण्यासाठी कुठलेही साधू संत तुम्हाला मदत करत नाही, किंवा त्यांची तेवढी शक्ती नाही आपल्याला बाहेर काढण्यात. आणि एखादा जर सांगत असेल की मी तुम्हाला काढू शकतो, तर इथे हे कंपल्सरी आहे की तो कृष्ण भक्तच असला पाहिजे, दुसरं कोणीही चालणार नाही. हे नीट लक्षात घ्या की का मला कृष्णाची उपासना करायची. मी साधू संतांची कोणी महात्मे असतील, कोणी काही तुमचे परंपरागत साधू संत आहेत, तुम्ही त्यांची पोथी पारायण करतायत किंवा त्यांचं चरित्र पारायण करतायत, ते तुम्हाला बाकी सगळं देतील, मुक्ती देऊ शकणार नाही. मग आज तुम्हाला विचार करायचा आहे की आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे की नाही. कारण बाहेर पडण्याचा अधिकार किंवा बाहेर पडण्यासाठी जी परवानगी लागते
ती फक्त आणि फक्त भगवंताचीच लागते. मग तुम्हाला हे ठरवायचंय की तुम्हाला भगवंताकडनं किंवा या साधू संतांकडनं फक्त आपल्या इष्ट गोष्टी, इष्ट पण नाही म्हणत त्याला, आवडीच्या गोष्टी घ्यायच्या आहेत की तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची आहे. तर हा सर्वसर्वी आपला निर्णय आहे. आता जसं मी हा मुद्दा केला की आपल्याला दुसरं कोणी मुक्त करू शकत नाही, फक्त भगवंतच करू शकतील. मग तुम्ही म्हणाल की का असं? मग त्याचं कारण 11 ते 15 मध्ये भगवंत याचं उत्तर देत आहेत. मग अर्जुनाचा प्रश्न की अरे तू जर सगळ्यांनाच काही पाहिजे ते देतो, मग सगळे लोक तुझ्याकडे का येत नाही? तर मग त्यावेळेला भगवंत अर्जुनाला सांगतात की सगळे लोक माझ्याकडे मुक्तीसाठी येत नाही. काही लोकांना दुसऱ्या गोष्टींची अपेक्षा असते. तर ज्या व्यक्तीला जशी अपेक्षा आहे त्या व्यक्तीला त्या त्या प्रकारे मी मदत करतो. एखादी भौतिक गोष्ट पाहिजे असेल तर मी त्याला त्या व्यक्तीकडे पाठवतो. म्हणून इथे भगवंत काय म्हणतात, जेव्हा अर्जुनाने विचारलं की तू सगळ्यांना का मुक्ती देत नाही, तर इथे भगवंत सांगतात ये यथा मां प्रपद्यन्ते, जो व्यक्ती ज्या भावाने माझ्याकडे येतो ताम तथैव भजाम्यहम्, माझं भजन ज्या पद्धतीने तो करतो, मम वर्त्म अनुवर्तन्ते, त्या त्या पद्धतीने मनुष्या पार्थ सर्वशः, त्या त्या पद्धतीने त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करतो. आलं लक्षात? तर भगवंत सगळ्यांना मुक्त करत नाही, हे नीट लक्षात घ्या. मुक्तीची इच्छा, भगवत धामात जाण्याची इच्छा घेऊन भगवंताचं भजन करावं लागतं. तुम्ही जर भौतिक इच्छा घेऊन भगवंताकडे आला तर भगवंत त्या त्या पद्धतीने तुमची मदत करतील. म्हणून कोणीही हे सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही की आम्ही काही केलं तरी आम्ही मुक्त होणार नाही. होत ये यथा मां प्रपद्यन्ते, जो जशा भावाने येईल त्याला तशा भावाने मी मदत करत राहतो. हे आपल्याला क्लिअर माहिती पाहिजे. हा 11 नंबरचा श्लोक आहे. ठीक आहे. मग 2 प्रकारचे लोक कृष्णाकडे येतात, ज्यांना भौतिक इच्छा सुख सुविधा पाहिजे आहे आणि दुसरे ज्यांना भक्ती पाहिजे भगवंताची. असे 2 प्रकारचे लोक येतात. मग आता अर्जुनाचा प्रश्न आहे की अरे तू तर म्हणतो की सगळं तुझ्यापासून आलंय, सगळं तू करतोयस, तर सगळे लोक तुझ्याकडे काय नाही, देवी देवतांकडे का जातात? मग त्याचं उत्तर इथे बघून देतात, कांक्षंत कर्मणाम सिद्धी. काही लोकांच्या मनात आकांक्षा असते, कांक्षंत कसली हो? कर्मणा सिद्धी, एखादं कर्म केल्यावर त्याची सिद्धी व्हावी. मग अशा लोकांना भगवंत स्वतःजवळ ठेवत नाही, यजंत इह देवता, ते देवी देवतांकडे पाठवून देतात. म्हणून कृष्ण भक्तीमध्ये सगळे लोक येणार नाही, येऊ शकत नाही, कारण कृष्ण भक्ती हा लास्ट पडाव आहे. क्षिप्रमी मानुषे लोके, या मनुष्य लोकांमध्ये सिद्धिर्भवती कर्मजा, मी त्यांना देवी देवतांकडे पाठवतो आणि ते देवी देवता क्षिप्रम लवकरच त्यांची इच्छा पूर्ण करतात. म्हणून भगवंत इथे काय सांगतात, त्या त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार मी त्याला साधन देतो. त्याला भौतिक इच्छा असेल तर भगवंत तो टाइमपास मी नाही करत बसत, मी त्याला कुठल्या तरी देवी देवतेकडे पाठवून देतो आणि ते देवी देवता त्यांची इच्छा पूर्ण करतात. बघा आता अर्जुन म्हणतो की अरे असं कसं? भक्ती केल्यावर प्रेम प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त केल्यावर मुक्ती प्राप्त होते, मग कर्म केल्यावर भौतिक बंधन, जन्म मृत्यूचं बंधन का लागतं? म्हणजे तू सगळ्यांशी सारखं नाही वागत कृष्ण, तू पार्शालिटी करतो. मग भगवंत अर्जुनाला परत तोच मुद्दा सांगतात, नाही, पार्शालिटीचा विषय नाही. म्हणजे कसं काय पार्शालिटीचा विषय नाही? एखादा व्यक्ती विशिष्ट इच्छा घेऊन ज्या वेळेला येतो, मला त्याच्या विशिष्ट इच्छेला मान द्यावा लागतो. म्हणून ती इच्छा पूर्तीसाठी मी एक व्यवस्था निर्माण केली आहे. अरे कुठली व्यवस्था केली आहे? चातुर्वर्ण व्यवस्था, चातुर्वर्ण्यम मया श्रेष्ठम गुणकर्म विभागश. आपल्या भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेला घेऊन खूप सारे मुद्दे उचलले जातात, पण कुठलाही व्यक्ती जन्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनत नाही. त्या भगवंत सांगताय चतुर्वर्ण व्यवस्था ही जन्मावर आधारित नाहीये, तर गुण कर्म विभागश, त्याची जी विभागणी झाली आहे ती त्या व्यक्तीच्या गुणांवर आणि त्याच्या वर्तमान कर्मांवर अवलंबून आहे. मग तुम्ही म्हणणार एखादा व्यक्ती शूद्र घरात जन्माला झाला, पण त्याची जर गुण आणि कर्म ब्राह्मणाचे असतील तर त्याला ब्राह्मण म्हणायचं का? 100% ब्राह्मण म्हणायचं. पण एखादा जर ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला आणि त्याचे गुण आणि कर्म शूद्राचे असतील, त्याला शूद्रच म्हणावं लागेल.
कारण भगवंत काय म्हणतात, गुण कर्म विभागशः, त्याच्या अनुसार त्याची विभागणी केली. तस्य कर्तारम अभिमा, मी तर निर्मिती केली, विधी अकर्तारम पण मी नाही केली. अरे एकच सांग ना बाबा, तस्य कर्तारम मी केली, तस्य अकर्तारम मी नाही केली. म्हणजे इथे भगवंत काय सांगतायत की मी कोणाची तरी मदत घेतली आणि ही चातुर्वर्ण व्यवस्था बनवून ठेवली. जसं ह्या आपल्या भारताचा एक प्राईम मिनिस्टर आहे, पण नाशिकमध्ये किंवा मालेगावमध्ये जर एखादं काम करायचं असेल तर प्राईम मिनिस्टर येतो का तिथे? नाही, तिथली लोकल अथॉरिटी काम करते. त्याच प्रकारे भगवंताने ही सृष्टीची निर्मिती केली आणि दुर्गाजींना ही सृष्टी सोपवून दिली. ते म्हणतात की हे नियम आहेत, कोण पालन करेल तर त्याला पुण्य द्यायचं, कोणी नाही पालन केलं तर पाप द्यायचं, आणि त्यानुसार त्याची कर्मशृंखला सुरू राहते. तर भगवंताने करता पहिले सृष्टी निर्माण करून दिली आणि अकर्ता म्हणजे सृष्टी निर्माण करून दुसऱ्याला दिली, आणि तो दुसरा व्यक्ती भगवंतासाठी सृष्टी चालवतो. भगवंत प्रत्येक ठिकाणी इन्व्हॉल्ड नाहीत, म्हणून करता पण आहेत, अकर्ता पण आहे. करता कसे करून दिली आणि अकर्ता करून दुसऱ्याला चालवायला दिली आहे. मग आता जे काही येईल ते दुर्गा आपल्याला देते, भगवंत देत नाही. आता 14व्या श्लोकात भगवंत मग अर्जुनाचा प्रश्न असा आहे की अरे मग तुझा पण जन्म झाला ना, म्हणजे आता तू आम्हाला दिसतोस ना, मग तू पण इथे आता प्रकट झालायस. मग आता जसं तू सांगितलं की एखाद्याने पुण्य केलं तर त्याला चांगलं कर्म चांगलं फळ द्या आणि पाप केलं तर त्याला वाईट फळ द्या, मग तुला पण पाप पुण्य लागतं का कृष्ण? मग भगवंत म्हणतात नाही, नमाम कर्माणि लिंपंती, नाही मला कुठलंही कर्म लिंपत नाही, म्हणजे मला आवरण करत नाही. का हो? नमे कर्म फले स्पृहा, कारण मला कुठल्याही कर्माच्या फळाची स्पृहा म्हणजे इच्छाच नाही. इति माम यो बिजानती, जो व्यक्ती या गोष्टीला जाणतो, कर्मभिर न सबध्यते, त्याला कुठलंही कर्म बाधत नाही. मग जर आपली इच्छा असेल की कुठलंही कर्म आपल्याला बाधलं नाही पाहिजे, तर आपल्याला भगवंताने एक सवय लावली, ती सवय आपल्याला लावावी लागेल. ती म्हणजे कुठली? नमे कर्म फले स्पृहा, कुठल्याही कर्माच्या फळाची इच्छा आपण ठेवायची नाही. ज्याच्यात इच्छा रहित कर्म आहे तिथलं कुठलंही कर्म आपल्याला बाधणार नाही. मग तुम्ही म्हणणार की बाबा ठीक आहे, बरेच लोक आहे जे कर्मफळाची इच्छा नाही ठेवत, आपलं आपलं काम करत राहतात, पण जर ते भगवत भक्ती जर करत नसतील, कृष्णासाठी ते कर्म करत नसतील, तर त्याला 100% कर्मफळ स्वीकार करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल असं कसं काय? हा विषय आपण ऑलरेडी 3ऱ्या अध्यायात व्यवस्थित डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. कुठे चर्चा केली आहे? यज्ञविधी 8वा, 3रा अध्याय 8वा. 3ऱ्या अध्यायात जिथे यज्ञाची विधी दिली, यज्ञो वै विष्णू, कुठलंही कर्म करायचं असेल तर ते विष्णूसाठीच करायला पाहिजे, विष्णूसाठी केलेली कर्म बाधत नाही. म्हणून इथे जे कर्मभिर न सबध्यते, ते कर्म फळ मला बाधणार नाही. कधी होईल? जेव्हा फळाची इच्छा न करता कृष्णासाठी कर्म केले जातील, त्याच वेळेला कर्म बांधणार नाही. ठीक आहे, इथे भगवंताने एकदम स्पष्ट करून दिलेलं आहे. आता इथे भगवंत हा सेक्शन कन्क्लूड करतात की हे जे ज्ञान मी तुला दिलं आता, कसं कर्म करायचं कसं नाही करायचं, हे केल्याने, हे बऱ्याच लोकांनी केलंय. एवं ज्ञात्वा कृतं कर्म, मी जे ज्ञान दिले त्याला जाणून बऱ्याच लोकांनी कर्म केले. पूर्वरपी मुमुक्षु, बरेच लोक मुमुक्षु झाले. मुमुक्षु म्हणजे मुक्ती प्राप्त केलेली आहे, की मुक्तीची अभिलाषा त्यांनी ठेवली. कुरु कर्मैव तस्मात् त्वाम्, आणि अर्जुन तू पण त्यांनी जे केलं ते तू कर. पूर्वतरः कृतम्, आणि त्यांची जी पद्धत आहे ती पद्धती तू वापर, आणि तू पण मुक्तीच्या मार्गाला लाग. आलं लक्षात? आता अर्जुनाच्या मनात एक फार महत्वाचा प्रश्न आलाय, फार महत्वाचा प्रश्न, जो आपल्या सगळ्यांना माहिती असणं फार गरजेचं. आता भगवंताने तर हे सांगितलं की कर्म कसं करायचं, कर्माच्या फळाची अपेक्षा नाही ठेवायची आणि भगवंतासाठी कर्म करायचं. मग त्याच्याने कर्म फळ पण येणार नाही आणि आपण कर्मबंधनात अडकणार नाही, नवीन जन्म होणार. मग आता अर्जुन म्हणतो, आता भगवंताने एक गोष्ट अजून सांगितली की तुम्हाला पाहिजे तसं करता येईल का कर्म? नाही. परत एक शब्द मी दाखवतो, सॉरी माझ्याकडनं मिस झाला. हा फार महत्वाचा शब्द आहे हा. पूर्वैरपि मुमुक्षुभिः,
मुक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी मी मनमानी करू शकतो का? नाही करू शकत. का हो? पूर्वैरपि मुमुक्षुभी, जे सिनियर स्टुडंट आहे, ज्यांनी यश प्राप्त केलेलं आहे, त्यांचा मार्ग तुम्हाला घ्यावा लागेल. पूर्व काळात जे झालेले मुमुक्षु आहे, कुरु कर्मैव तस्मात् त्वाम, आणि त्यांनी ज्या ज्या प्रकारची कर्म केलेली आहे, पूर्वतरम कृतम, म्हणजे पूर्व काळात त्यांनी कृतम जी केलेली आहे तसंच तुला करावं लागेल. इथे भगवंत एकदम स्पष्ट सांगतात की बाबा, आध्यात्मिक जीवनात मनमानी चालत नाही. मला वाटेल तेव्हा मी तुळशीची माळ घालेल, मला वाटेल तेव्हा मी तुळशीची माळ काढून ठेवेल, मला वाटेल तेव्हा मी तसं जेवण करेल, वाटेल तेव्हा जप करेल, असं चालत नाही. पूर्वैरपि मुमुक्षुभी, पूर्व काळात जे मुमुक्षु झाले आहेत त्यांचा मार्ग आपल्याला पालन करावा लागेल. म्हणजे सिनियर स्टुडंटला फॉलो केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही. आलं लक्षात? आता शेवटचा सेक्शन आपण घेणार आहोत, 16 ते 24. आता 16 ते 24 मध्ये अर्जुन म्हणतो की ठीक आहे, कर्म कोणासाठी करायचं तर कळलं, पण हे कर्म करून मला कुठल्या स्तरापर्यंत पोहोचायचं किंवा मला काय प्राप्त करायचंय. आता हा सेक्शन इथे भगवंत अर्जुनाला सांगते की कर्म करून मला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, त्याचं गंतव्य काय, डेस्टिनेशन काय. 16 ते 24 हे श्लोक आता आपण घेणार आहोत. 8 श्लोक. सगळ्यात पहिले भगवंत अर्जुनाला कर्माचे प्रकार सांगतात. काय काय प्रकार येतो? किम कर्म, सगळ्यात पहिले आहे कर्म. किम अकर्म, किम कर्मेति, दुसरं आहे अकर्म. कवयोपि अत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. आता सगळ्यात पहिले अर्जुन, तू कर्म आणि अकर्म यातला भेद समजून घे. यत् ज्ञात्वा, हे जाणल्यावर मोक्षसे अशुभात्, तू सगळ्या अशुभ फळांमधनं मुक्त होशील. हे कर्म कसे करायचे, याचं अंतर काय आहे हे तू नीट समजून घे. त्याच्याने काय होईल की तुला सगळ्या अशुभातनं मुक्ती प्राप्त होईल किंवा तू त्यातनं सुटशील. कर्म आणि अकर्म. आता इथे कर्मणो हि अपि बोधव्यम विकर्मणश्च बोधव्यम च विकर्मणः, कर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. आता तिसरा प्रकार, पहिले आपण कर्म पाहिला, दुसरा आपण अकर्म पाहिला. आता त्याच दोन गोष्टी परत इथे येतील, 3 इथे येतील. कर्म, विकर्म, अकर्म. हे बघा इथे मी हायलाइट करतो तुमच्यासाठी. भगवंत इथे डिटेल सांगतील. कर्मणो हि अपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः, आणि तिसरे अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. ही कर्माची जी गती आहे, म्हणजे कुठल्या क्रियेला कर्म म्हणायचं, कुठल्या क्रियेला विकर्म म्हणायचं, कुठल्या क्रियेला अकर्म म्हणायचं, हे बऱ्याच वेळेला लोकांना कळत नाही. गहना कर्मणो गती, ही कर्माची गती खूप गहन आहे, तिला सहजासहजी समजणं शक्य नाही. पण बोधव्यम, 2 वेळा बोधव्य, 3 वेळा बघा, बोधव्य बोधव्य बोधव्य, पण हे तुला जाणून घ्यावंच लागेल. त्याच्याशिवाय तुझी मुक्ती होणार नाही, तुला बाहेर पडता येणार नाही, तुला माझी प्राप्ती होणार नाही अर्जुन. म्हणून 3 वेळा भगवंत काय म्हणतात, बोधव्य बोधव्य, आणि इथे पण एक बोधव्य बघा. जाणून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. 3 गोष्टी, कर्म, विकर्म, अकर्म. कर्म कशाला? कर्म म्हणजे पुण्यकर्म, विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म, म्हणजे पाप कर्म. इथे कर्म केलं तर पुण्य प्राप्त होईल, विकर्म केलं, विरुद्ध कर्म केलं तर पाप लागेल. पण एक अशी क्रिया आहे जी केल्यावर पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही, त्याला म्हणतात अकर्मण. जसं आपण जर एखाद्या बिया भाजून जमिनीत टाकल्या तर त्यांच्यातनं काहीच अंकुर उत्पन्न होत नाही. त्याच प्रकारे क्रिया जेव्हा आपण भगवंतासाठी करतो, त्यातली जी वासना आहे ती भाजली जाते, ती नष्ट होते, आणि त्यातनं पुढचं काही नवीन फळ जन्म घेत नाही. कारण वासना नसेल तर फळाची अपेक्षाच राहणार नाही. आज वासना आहे म्हणून फळाची अपेक्षा आहे. आलं लक्षात? तर 3 प्रकारचे कर्म जाणून घ्यावे लागतील, जाणून घ्यावे लागतील, जाणून घ्यावे लागतील. काय? कर्म म्हणजे पुण्यकर्म,
विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म, ज्याला पाप आपण म्हणतो, आणि अकर्म म्हणजे ज्याच्यात पुण्यही लागत नाही पापही लागत नाही. असे 3 कर्म आहेत जे सहजासहजी लोकांना कळत नाही, पण मी तुला ते समजून द्यायचा प्रयत्न करतो. आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे जो भगवंत आपल्याला पहिले सांगतील. आता आपल्या मनात काय असतं, मी कर्म केलं म्हणजे शरीराने कर्म केलं तरच मी बांधला जाईल, मनाने नाही केलं किंवा मी काम धंदा सोडून दिला आणि घरीच बसून राहिलो तर मला पाप लागणार नाही, म्हणजे हा अर्जुनाची विचारसरणी. भगवंत म्हणतात तसं होत नाही. बरं का? आता इथे 2 गोष्टी सांगितल्या. कर्मण्य अकर्मय पश्येत, कर्मात अकर्म बघा. ओके. अकर्मणीच कर्मय, अकर्मात कर्म बघा. कर्मण्य अकर्म म्हणजे काय, की एखाद्याने कर्म तर केलं पण मग अंतिम जो रिझल्ट आहे तो अकर्म होतो. म्हणजे जसं एखाद्याने एखाद्या व्यक्तीला मारलं, जसं एखादा सैनिक आहे त्याने एखाद्या शत्रूला मारून टाकलं गोळी घालून, आणि इकडे जेव्हा तो येतो तर त्याला असं सांगितलं जातं की तुम्ही काही चुकीचं केलंच नाही, उलट त्याला पुरस्कार दिला. म्हणजे त्याने कर्म तर केलं पण अकर्म केल्याचं फळ त्याला प्राप्त झालं. याला म्हणतात कर्मात अकर्म बघणे, म्हणजे क्रिया तर केली पण क्रिया न केल्याचं फळ प्राप्त झालं. ओके. अकर्मणीच कर्मय, इथे ते म्हणतायत की याने काहीच केलं नाही, अकर्म नुसता बसून, पण याला कर्म केल्याचं फळ प्राप्त झालं. असं कसं? तरी ते भगवंत सांगतायत सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. इथे भगवंत त्याला सांगतायत की जो क्रियामध्ये अक्रिया बघतो, जो अक्रियेमध्ये क्रिया बघतो, असा व्यक्ती हा कसा आहे, बुद्धिमान मनुष्येषु. हा व्यक्ती कसा आहे, इथे बघा, बुद्धिमान मनुष्येषु, हा व्यक्ती बुद्धिमान आहे. म्हणजे त्याला माहितीये की कधी क्रिया करायची, त्याला माहितीये की कधी क्रिया करायची नाही. तो क्रियेमध्ये अक्रिया बघतो, अक्रियेमध्ये क्रिया बघतो, असा हा बुद्धिमान व्यक्ती आहे. आणि अशा बुद्धिमान व्यक्तीची लक्षणं 19, 20, 21, 22, 23, 24 6 श्लोकांमध्ये आता आपल्याला बघायची आहे. म्हणजे क्रिया करून क्रिया न केल्याचं फळ आणि क्रिया न करून क्रिया केल्याचं फळ, असा त्या व्यक्तीला प्राप्त होत असत. आता कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म हे दोघे मानसिकतेशी रिलेटेड. जसं अकर्मणीचे कर्म म्हणजे कर्म केलं नाही पण कर्म केल्याचं फळ कसं प्राप्त होईल, याला आपण ऑलरेडी 3ऱ्या अध्यायात हे डिस्कस केलेले, परत रिपीट करतो. जसं एखादा व्यक्ती त्याने घर बार सगळं सोडून दिलं आणि जंगलात गेला किंवा एखाद्या ठिकाणी कुटी बांधली आणि तिथे राहायला, बघायला गेलं वरकडे त्याने जग सोडून दिलं. पण जर मनाच्या स्तरावर हा व्यक्ती चुकीचं चिंतन करत असेल तर त्या चुकीच्या चिंतनाला इथे कर्म म्हटलं गेलं. बाहेरून अकर्म आहे हो, पण आतून सगळ्या चुकीच्या कर्मांना तो थरा देतो. येते लक्षात? इथे सैनिक आहे, कर्म केलं पण त्याला परमवीर चक्र मिळालं, अकर्म. अरे असं कसं? कारण त्याने ऑर्डर जशी होती तसं काम केलं. पण इथे त्याने काम सोडून दिलंय पण तरी त्याला काम केल्याचं फळ प्राप्त होतंय का? कारण मनाच्या स्तरावर त्याचं काम चालू आहे. सबुद्धिमान मनुष्येषु, असा जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो काय करतो, सयुक्त, तो अशा क्रियांमध्ये स्वतःला लावतो ज्या युक्त, ज्या त्याला दिव्यतेच्या स्तरावर घेऊन जातो. म्हणून बुद्धिमान व्यक्ती कोण आहे, सयुक्त कृष्ण कर्मकृत, जो असे कर्मांमध्ये स्वतःला लावतो जे त्याला दिव्य स्तरावर घेऊन जातील. ठीक आहे. आता पटपट आपण त्या व्यक्तीची लक्षणं बघूयात. 6 श्लोकांमध्ये त्याची लक्षणं दिली. सगळ्यात पहिलं लक्षण इथे आहे, ज्या वेळेला तो व्यक्ती कर्मयोग सुरू करतो, यस्य सर्वे
समारंभा, त्याने कर्मयोगाचा समारंभ केलेला आहे. पण तो कसा करावा लागेल? काम संकल्प वर्जिता, म्हणजे इथे मनमानी नाही करता येणार. 15व्या श्लोकात जे सांगितलंय ना त्यांना, जे पूर्वरपी मुमुक्षुबी, पूर्व मुमुक्षूंच्या मार्गावर त्याला चालावं लागेल. मनमानी इथे चालत नाही. आणि ज्या वेळेला तो पूर्व मुमुक्षूंच्या मार्गावर चालतो मनमानी न करता, त्यावेळेला ज्ञानग्नी दग्ध कर्माणं, त्या ज्ञान अग्नीच्या रूपाने त्याची जी काही आंतरिक अशुद्धता आहे, ज्ञानग्नी दग्ध कर्माणं, त्याची जी काही पाप कर्म संचित आहे ती जळून जातात. तमाहू पंडितम बुधा, असा व्यक्ती सगळ्यात बुद्धिमान पंडितम बुधा, पंडित किंवा बुद्धिमान म्हटला गेलेला आहे. ठीक आहे. तर इथे कामसंकल्प वर्जित म्हणजे काय? मनमानी चालणार नाही. जे दिलंय तेच करावं लागेल. प्रोटोकॉल्स फॉलो करावे लागतील. कधी जप केला, कधी नाही केला, कधी पूजा केली, कधी सत्संगाला आलो, कधी सत्संगाला आलो नाही, अशी मनमानी चालत नाही. आता त्याची जी साधना आहे ती साधना कशी असते हो? कुठे सुरू होईल त्याची साधना? त्यक्त्वा कर्मफला संगम, कर्मफळाची जी आसक्ती, संघचा अर्थ काय बघायचं? संगम, संगम म्हणजे आसक्ती. कर्मफळाची जी आसक्ती आहे त्याला त्यक्त्वा, त्याग करावा लागेल सगळ्यात पहिले. कर्मयोगी म्हणजे कर्मफळाची अपेक्षा त्यागावीच लागेल, त्याच्याशिवाय कर्मयोगी म्हणता येत नाही. बाहेर लोक बिंदास लिहितात की आम्ही कर्मयोगी. अहो, कर्मयोगी म्हणजे तुम्हाला कर्माच्या फळाची आसक्ती सोडावी लागेल. नुसतं तितकंच नाही, नित्य तृप्त, कायम संतुष्ट राहावं लागेल. निराशी म्हणजे दुसऱ्यावर तुम्हाला आश्रय घेता येणार नाही किंवा आशा तुम्हाला दुसऱ्यावर ठेवता येणार नाही. भगवंत जे देतील त्याच्यात मी खुश आहे का? मग झाले का तुम्ही कर्मयोगी? नाही. कर्मण्य अभिप्रवृत्तोपी, आणि सगळ्या कर्मांमध्ये जरी तो प्रवृत्त असला तरी नैव किंचित करोति सह, तो अशा पद्धतीने कार्य करतो जिथे कुठेही कर्मफळाची, कर्मातनं फळ उत्पन्न होईल असं तो कुठले कार्य करत नाही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय? त्यक्त्वा कर्मफल, कर्मफळाचा त्याग, नित्य तृप्त, कायम संतुष्ट राहायचं, दुसऱ्यावर आश्रित राहायचं नाही, आणि अशा प्रकारचे कर्म करायचे जिथे फळाची उत्पत्ती होणार नाही. याला म्हणतात कर्मयोगी. मी ऑफिसला जातो म्हणजे मी कर्मयोगी असं होत नाही. मग तो चोर पण कर्मयोगी होईल ना, कारण तो तर रोज चोरीचं कर्म करतो. मग त्याला आपण काही कर्मयोगी म्हणतो का? नाही, त्याला कर्मयोगी नाही म्हणता येत. कारण कर्म कसे असले पाहिजे? त्यक्त्वा सर्व, आसक्ती रहित, आणि नैव किंचित करोतीचं, कुठलंही चुकीचं कार्य करणं अलाउड नसतं. आता शेवटचे 2 श्लोक. निराशीर यत चित्तात्मा, निराशी सगळ्या आशांपासून मुक्त, यत चित्त आत्मा, त्याने त्याच्या मनाला नियंत्रित केलेलं आहे. कोणी? कर्मयोग्याने. त्यक्त्वा सर्व परिग्रह, परिग्रह म्हणजे काय? हे माझं, हे तुमचं, हा जो भाव आहे त्यक्त्वा, सोडून दिलेला आहे कर्मयोग्याने. शारीरम केवलम कर्म, अति परिश्रम तो करत नाही. जितकं शरीर आणि आत्म्याला एकत्र ठेवण्यासाठी लागतं तेवढंच कर्म करतो, म्हणून त्याला म्हटलंय शारीरम केवलम कर्म, तितकंच करायचं जितकं गरजेचं आहे. पूर्व न आपनोती किल्बिषम, आणि असं कुठलंही कार्य करत नाही. किल्बिष म्हणजे पाप. असं कुठलंही काम करत नाही ज्याच्याने पाप त्याला लागेल. हा झाला कर्मयोगी. आपण कोणालाही कर्मयोगी म्हणतो, उठसूट कर्मयोगी. अरे कर्मयोगी 19, 20, 21, 22, 23, 24, 5 श्लोकात दिलेलं आहे. एवढं केल्यावर कर्मयोगी होतो. उठसूट कोणाला आपण म्हणतो मी कर्मयोगी. मी, अरे कर्मयोगी परिभाषा आहे बाबा, तुमच्या आणि माझ्या मनानुसार नाही होत कर्मयोगी. अजून बघा, कर्मयोगी यदृच्छ लाभ संतुष्टो, जे येईल, यदृच्छ म्हणजे जे येईल, लाभ जो लाभ येईल त्याच्यात संतुष्ट. द्वंद्व अतीत विमत्सर, मला कोणी वाईट बोललं, मला चांगलं बोललो, त्याच्यात तो वरती जातो. द्वंद्व अतीत विमत्सर, दुसऱ्याचं मत्सर, ईर्ष्या करत नाही. सम राहते त्याची बुद्धी. कशात? प्राप्त झालं चांगलं तरी, वाईट प्राप्त झालं तरी. कृत्वा अपि न निबध्यते, आणि तो चुकीच्या कार्यामध्ये कधीच संलग्न होत नाही. हा झाला कर्मयोगी. लक्षण नंबर 4. आपण उठसूट कोणाला कर्मयोगी? अरे कर्मयोगी मानसिकता आहे.
कर्मयोगी काही काम केलेलं कर्मयोगी नाही होणार. मानसिकता आहे का, मानसिकतेचं नाव कर्मयोगी. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस आणि कायम ज्ञान अवस्थित चेतस, चेतना त्याची ज्ञानात स्थित आहे. यज्ञ या आचरत कर्म. आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा ज्ञानयोगीचं प्रमुख लक्षण आहे. यज्ञ आचरत कर्म, यज्ञासाठीच कर्म करतो. यज्ञ वै विष्णू, म्हणजे तो कृष्णासाठी कर्म केल्यावरच कर्मयोगी होतो. ABCDXYZ कुठल्याही व्यक्तीसाठी केल्यावर कर्मयोगी होत नाही. मी आमच्या बाबांसाठी करतो, आम्ही आमच्या कुलदेवीसाठी करतो, आम्ही ABCD साठी करतो, आमचे तर ते गुरुजी त्यांच्यात नाही चालत. यज्ञ आचरत कर्म समग्रम प्रविलीयते. असा जो वरती म्हणजे 19, 20, 21, 22, 23 हे जे 4 श्लोक दिलेले आहेत, एवढं जो पालन करतो समग्रम प्रविलीयते, मग त्याला कुठलंही पाप लागत नाही. आणि प्रविलीयते, विलीयते म्हणजे विलीन होणे, विलीन होणं नष्ट. मग तो जो व्यक्ती आहे त्याचा भौतिक संसारातला जो संबंध आहे तो विलीन होतो, नष्ट होतो आणि तो भगवत धामाची प्राप्ती करतो. आणि या सेक्शनचा 16 ते 24 सेक्शनचा अंत, आता जे आतापर्यंत सांगितले गेले त्याचा रिकॅप भगवंत करा. मग असा जो कर्मयोगी आहे तो काय करतो, ब्रह्म अर्पणम. तो कोणाला अर्पण करतो, सगळे कर्म आणि त्याची फळ ब्रह्म भगवंतासाठीच करतो. त्याची जी कर्म आहेत ती ब्रह्मस्तरावरची आहेत, त्याची चेतना ब्रह्मस्तरावरची आहे. ब्रह्म हवी, तो जे अग्नीत आहुती टाकणार, हवी म्हणजे बटर, लोणीला संस्कृतमध्ये हवी म्हणतात. ब्रह्म अग्नव, ती जी अग्नी आहे यज्ञासाठी ती पण ब्रह्म. ब्रह्मणा हुतम म्हणजे त्याने जी काही आहुती टाकलेली आहे, ब्रह्मणा हुतम, अग्नीमध्ये जी आहुती दिलेली आहे, हुतम. ब्रह्म एव तेन गंतव्यम. त्याचं जे गंतव्य आहे ते पण ब्रह्मच आहे. हो, भगवत धामच आहे ना. ब्रह्म कर्म समाधीन, आणि त्याचं मन पूर्णपणे भगवंतात लागलेलं आहे. अशा व्यक्तीला कर्मयोगी म्हणायचं आहे. सगळ्यात पहिले काय, ब्रह्म अर्पण. जो ते अर्पण करेल ते पण ब्रह्मच आहे. मग ती लोणी असेल किंवा त्याचं कर्म असेल किंवा ती अग्नी असेल किंवा ती हुत म्हणजे तो व्यक्ती. ब्रह्म एव तेन गंतव्यम, त्याचं जे गंतव्य आहे ते पण ब्रह्म म्हणजे भगवत धामाची प्राप्ती. आणि ब्रह्म कर्म समाधीनं, त्याची जे मन आहे ते सगळं भगवंताच्या कर्मात लागलेलं आहे. असं जो करतो त्याला, अशा कर्मयोग्यालाच उत्तम गती म्हणजे भगवंताच्या धामाची प्राप्ती होते. म्हणजे जो कृष्णासाठी सगळे कर्म करतो त्यालाच भगवत धामाची प्राप्ती होईल, अन्यथा होणार नाही. ही झाली कर्मयोग्याची परिभाषा. 16 ते 24 हा सेक्शन फार फार महत्वाचा आहे. पण त्याला फाउंडेशन कसलं दिलंय, 16व्या श्लोकाच्या आधी 15वा श्लोक आहे. 15व्या श्लोकात भगवंत काय सांगतायत की पूर्वैरपि मुमुक्षुभी, तुम्हाला पूर्व काळातले जे मुमुक्षु झाले, कुरु कर्मैव तस्मात्म, तुम्हाला जे कर्म करायचे कुरु कर्मैव तस्मात्म, कसं करावे लागेल, पूर्वतर कृतम, हे जे पूर्व काळातले जे मुमुक्षु झाले त्यांच्या अनुसार. म्हणून 15व्या श्लोकावर आधारित 16 ते 24 सेक्शन आहे. आपली मनमानी तिथे चालणार नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न